अधिक महिन्यात जावई आणि लेकीला वाण का देतात? पुरुषोत्तम मास म्हणजेच अधिक महिना आला की महाराष्ट्रात एक सुंदर कौटुंबिक सोहळा पाहायला मिळतो. तो म्हणजे लेक जावयाला घरी बोलवून त्यांचा केला जाणारा विशेष सन्मान. मुलीला साडी, जावयाला कपडे आणि वाणात दिले जाणारे अनारसे, बत्तासे किंवा पुरणाचे दिंडे. पण अधिक मासाच्या या परंपरेला नक्की काय पौराणिक आधार आहे? चला तर जाणून घेऊया. सर्वात आधी आपण हे समजून घेतले पाहिजे की पुराणात या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हटले असून यात दानाचे प्रचंड महत्त्व सांगितलेले आहे. पुराणांनुसार या पवित्र महिन्यात केलेले दान हे इतर महिन्यांपेक्षा 1000 पटीने अधिक फळ देते. विशेषतः पद्मपुराणात अपूपदान म्हणजे छिद्र असलेल्या किंवा जाळीदार गोड पदार्थांच्या दानाला सर्वश्रेष्ठ मानले आहे. आजच्या काळात आपण ज्याला अनारसे किंवा बत्तासे म्हणतो ते याच अपूपदानाचा भाग आहेत. आता प्रश्न येतो की हे दान जावयाला का दिले जाते? अतिथी देवो भव म्हणजेच घरी आलेल्या अतिथीला देवाचे रूप मानावे. भारतीय गृहस्थ संस्कृतीत जावई हा सर्वात मोठा आणि मानाचा अतिथी असतो. त्यातही आपल्या लाडक्या कन्येचा म्हणजेच घराच्या लक्ष्मीचा संसार जो सांभाळतो तो जावई म्हणजे घरचा विष्णू. म्हणूनच या महिन्याला विष्णुरूपी जावयाची आणि लक्ष्मीरूपी मुलीची पूजा करून त्यांना वस्त्र आणि वाण देण्याची एक सुंदर लोकपरंपरा महाराष्ट्रात रूढ झाली आहे. तुम्हाला माहीतच असेल की वैदिक संकल्पनेनुसार 33 देवशक्ती मानल्या जातात. या संपूर्ण देवशक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे अनारसे 33 देण्याची प्रथा सुरू झाली. आकड्यांचे सविस्तर रहस्य आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आई वडील जावयाला तांब्याच्या किंवा चांदीच्या ताटात हे 33 अनारसे देतात तेव्हा त्यावर एक दिवा लावला जातो आणि श्री पुरुषोत्तम प्रियतम असे म्हणून संकल्प सोडला जातो. हा दिवा जावयाच्या आयुष्यातील अंधार दूर होऊन त्यांचा संसार प्रकाशमान व्हावा याचे प्रतीक असतो. पूर्वीच्या काळी मुली दूर सासरी असायच्या, संवाद कमी असायचा. अशावेळी या पवित्र महिन्यानिमित्ताने लेकीला माहेरची ओढ लागायची आणि जावयासोबत तिचे येणे व्हायचे. शास्त्रातील दान संकल्पना आणि लोकजीवनातील नात्यांचा गोडवा याचीही एक अप्रतिम सांगड आहे. आजकाल या प्रथेला काही ठिकाणी पैशांच्या किंवा प्रतिष्ठेच्या प्रदर्शनाचे रूप आले आहे. पण पुराणांना आणि आपल्या संस्कृतीला हे अजिबात अभिप्रेत नाही. वाण हे वस्तूंचे किंवा पैशाचे नसते, तर ते नात्यांमधील प्रेम आणि आदराचे असते. तुमच्या लेक जावयाला मनापासून दिलेला आशीर्वाद हेच सर्वात मोठे वाण आहे.